हॅलो नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग. सो आज आमचा श्रीनगरमध्ये थर्ड डे आहे आणि सकाळचे 7 वाजले आहे. सो आमचा आज हॉटेलमधनं चेकआउट आहे. आम्ही आज श्रीनगरवरून जाणार आहे अमृतसरला. सो कालचा दिवस थोडासा खूप हेक्टिक गेला गुलमर्गमध्ये. सो त्याच्यामुळे आम्ही आज खूप भयंकर थकलेलो आहे. सो आता आम्ही एअरपोर्टला जाणार आहे आणि तिथून मग अमृतसरला. तर गाईज आम्ही आत्ता एअरपोर्टला पोहोचलो आणि ते चेकिंग चालू आहे. थँक्यू भैया, बहुत अच्छा बहुत अच्छा. चलो थैंक यू भैया, शादी में बुलाना जरूर. और भैया ने बहुत अच्छी सर्विस दी है हमको, तो इनका नंबर मैं डिस्क्रिप्शन में दे दूंगा नीचे. तो आप अगर श्रीनगर घूमने आ रहे हो तो इनको कांटेक्ट कर सकते हो. थँक्यू. तर गाईज आम्ही पोचलो आहे आत्ता श्रीनगरच्या एअरपोर्टला आणि आत्या, बाबा आणि आईची आज फर्स्ट फ्लाईट आहे. सो त्यांचा एक्सपिरियन्स आपण बघू. ते बघा मित्रांनो, किती सुंदर पहाड दिसत आहे बर्फाचे आणि आजचं इथलं वातावरण पण इतकं सही आहे यार. तर आम्ही आत्ता बसलो आहे फ्लाईटमध्ये आणि आमच्या सगळ्यांच्या सीट वेगवेगळ्या आहे. आम्ही आई, बाबा आणि आत्याकरता विंडो सीट्स बुक केल्या कारण त्यांना बाहेरचा नजारा एन्जॉय करता यावा म्हणून. तर मित्रांनो, आम्ही आत्ता पोचलो आहे अमृतसर एअरपोर्टला. टोटली वेदर चेंज आहे भाई. श्रीनगरला थंड होतं आणि आता इकडे ऊन आहे. चलो. तर आम्ही आत्ता आलो आहे हॉटेलला. द ट्री हाऊस लंडन स्ट्रीट म्हणून हे एक हॉटेल आहे जे रेल्वे स्टेशनपासून अगदी जवळ आहे. आम्ही मुद्दामून जवळ केलं कारण की आम्हाला उद्या लवकर जायचं आहे म्हणून, आणि रूम्स पण खूप छान आहे. तर आम्ही आत्ता आलो आहे गौरीशंकर ढाब्यावरती जेवायला. आम्ही इथे 3 थाली बोलवलेली आहे. थालीमध्ये मिक्स व्हेज, दाल, राईस आणि रोटी आहे. आणि मी आणि अजिंक्यने लच्छा पराठा आणि चणे बोलवले आहे. तर मित्रांनो, आम्ही मस्त रेडी झालो आहे वाघा बॉर्डरला जायसाठी आणि गोल्डन टेम्पलला जायसाठी. मी ड्रेस घातला आहे कारण की गोल्डन टेम्पलला जायचं आहे तर, आणि पंजाबमध्ये आता अमृतसरमध्ये आलो आहे तर हे तर बनतेच आहे ना रे अजिंक्य. पंजाबी ड्रेस. मिल्खा सिंह इधर पड़ा है. चल हां चल. सो गाईज आम्ही आता आलो आहे वाघा बॉर्डरला, अटारी बॉर्डर. वा भाई, काय फील आहे इथे आल्या आल्या. एकदम देशभक्तीचे गाणे चालू आहे, जबरदस्त. मित्रांनो, तुम्हाला जी तिकडची साईड दिसते ना ती आहे पाकिस्तानची आणि त्यांची पब्लिक बघा काहीच नाही आहे. आणि आता आपली इंडियन पब्लिक बघा भाई तुम्ही, नॉर्मल डेला हा शो फुल पॅक. एक नंबर भाई, जबरदस्त. टाळ्यांचा आवाज ऐका गाईस, तुम्ही सगळे टाळ्यांचा आवाज ऐका.
मंडळी, आमचा आत्ताच वाघा बॉर्डरचा शो झाला आणि खूप मस्त होता शो, एकदम बढिया वाटलं भाई. आणि जे ओरडलो आम्ही, अरे वा वा, खूपच मस्त. तुम्ही ते ब्लॉगमध्ये बघणारच आहे, व्हिडिओ काढलेले आहे. खूप मस्त वाटलं. अजिंक्य, कसं वाटलं? मजा आली. भारत माता की जय. जय. आम्ही आता गुरुद्वाऱ्यामध्ये आलो आहे आणि गुरुद्वाऱ्याकडे जाणारा जो रस्ता आहे तो किती मस्त आहे भाई. एकदा तुम्हाला दाखवते मी. पूर्ण असा इतका सुंदर रस्ता आहे, खूपच बढिया रस्ता आहे. गाईज, किती मस्त सीन आहे बघा. खूपच मस्त भाई. ही स्ट्रीट पण एवढी मस्त आहे, असं वाटतंय की भाई आम्ही कुठे आलो. तर 10 वाजता गुरुद्वारा बंद होतो आणि आत्ता वाजले 9:15 आणि समोर बघा गर्दी किती आहे. होपसो आमचं दर्शन झालं पाहिजे. तर फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. लंगर तर इथे चालूच असते मित्रांनो, पण बाहेर पण प्रसाद इतके वेगवेगळ्या प्रकारचे वाटले जातात ना, खरंच ही सेवा खूप मस्त आहे. तर गाईज, मी आत्ता आली हॉटेलमध्ये. आमचं आत्ताच जेवण झालं. आम्ही ब्रदर्स ढाबा म्हणून एक आहे, तिथे जेवण वगैरे केलं होतं. आजचा अमृतसरचा दिवस जो आहे तो आमचा सकाळपासून खूप हेक्टिक होता आणि आम्ही 2-3 दिवस झाले खूप जास्त थकलेलो आहे. त्याच्यामुळे आज तर खूपच एनर्जी डाऊन होती एकदम. सो आज आम्ही अमृतसरमध्ये एकच दिवस होतो, त्याच्यामुळे आम्ही फक्त 2च गोष्टी केल्या. एक म्हणजे वाघा बॉर्डर आणि दुसरी गोष्ट म्हणजे गोल्डन टेम्पल. सो आमचं ते दोन्ही पण गोष्टी खूप छान झाल्या. गोल्डन टेम्पलला आम्हाला थोडासा 1 तास वेळ लागला, पण गर्दी खूप होती. पण ठीक आहे, आम्हाला दर्शन तर करायचंच होतं, कारण की एवढ्या दुरून आलो होतो, तर विना दर्शनचं कसं काय जाणार. आणि आम्ही तिथे जेव्हा गेलो ना, तेव्हा तो जो अनुभव होता तो खूपच मस्त होता. तिथे म्हणजे तिथून यायची इच्छा नव्हती. तिथे इतकं मस्त वातावरण होतं. आम्ही थोडा वेळ बसलो होतो. सो असा काही आजचा माझा अमृतसरचा दिवस होता. सो आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.